चुकांची दुरुस्ती आणि जबाबदारी, अकाउंटेबिलिटी. जबाबदारीची जाणीव, चुका सुधारा आणि उत्तरदायित्व स्वीकारा. जेव्हा एखादा प्रोजेक्ट फेल होतो तेव्हा आपण एकमेकांकडे बोट दाखवतो, पण शिवरायांच्या स्वराज्यात जबाबदारी ही शब्दांपेक्षा कृतीवर आधारित होती. आज आपण शिकणार आहोत चुकांमधून शिकून ओनरशिप कशी घ्यायची, जे तुमच्या बिझनेसला प्रोफेशनल बनवेल. महाराजांनी चुका करणाऱ्यांना नेहमीच सुधारण्याची संधी दिली, पण कर्तव्यात कसूर करणाऱ्याला कधीच सोडलं नाही. खंडोजी खोपडे यांनी गद्दारी केली तेव्हा त्यांना कठोर शिक्षा झाली, पण नंतर जेव्हा त्यांनी चूक मान्य केली तेव्हा त्यांना पुन्हा स्वराज्याच्या सेवेत घेतलं गेलं. जबाबदारी म्हणजे केवळ काम करणं नव्हे, तर परिणामांची जबाबदारी घेणं होय. तुमच्या टीमला चुका करण्याची मुभा द्या, पण त्या चुकीची पुनरावृत्ती होणे याची खबरदारी घ्या. बिझनेसमध्ये जेव्हा लीडर स्वतःच्या चुकीची जबाबदारी घेतो तेव्हा टीममध्ये विश्वास निर्माण होतो. ब्लेम गेम खेळण्यापेक्षा सोल्युशनवर लक्ष केंद्रित करा. मॅनेजमेंट लेसन: अधिकार आणि जबाबदारी, ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुमच्या टीमला सांगा की हा बिझनेस तुमचा आहे. जेव्हा कर्मचारी ओनर सारखा विचार करतो तेव्हा चुका कमी होतात आणि क्वालिटी वाढते. तुम्ही तुमच्या चुकीची जबाबदारी उघडपणे घेता का? कमेंटमध्ये नक्की सांगा.